छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। मोहटादेवी मंदिर परिसरातील हातगाड्या टपऱ्या हटवलेल्या आहेत। वारंवार सूचना देऊन देखील अतिक्रमण न हटवल्याने पालिकेची ही कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। छत्रपती संभाजीनगरमधील डॉनबाबा फरजानच्या दुसऱ्या घरावरही पोलिसांनी धाड टाकली। महत्त्वाचे पुरावे संशयास्पद मुद्देमालाचा शोध सध्या सुरू आहे। पहिल्या घरावरील धाडीत 5,58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त केले। 4 रायफल 6,000 जिवंत कारतूसही जप्त करण्यात आली। मालगाडीवरील ओव्हरहेड वायर पकडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। नागपूर रेल्वे स्थानकावर ही धक्कादायक घटना घडलेली आहे। एक व्यक्ती मालगाडीवर चढली असता वीज पुरवठा खंडित करण्यात आला। मात्र त्या व्यक्तीने वेगाने दुसऱ्या मालगाडीवर उडी घेत वायर पकडली। त्या वायरमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने गंभीररित्या होरपळून या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। श्रीरामपूर बंदला सलग तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। हॉटेल व्यावसायिक आकाश उदवैया यांच्या हत्येनंतर बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कायद्यान्वये कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। आजच्या बंदमध्ये शाळांचाही सहभाग असून शहर बंदला पाठिंबा देण्यात आलाय। आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी उद्या श्रीरामपूरमध्ये महामोर्चाचंही आयोजन करण्यात आलंय।